नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण विषय इतिहास पाठ दुसरा युरोप आणि भारत या पाठाचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधन युग, प्रबोधनाचे फायदे, छपाई यंत्राचा लागलेला शोध, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध आणि राजकीय क्षेत्रातील क्रांती. याच्यामध्ये आपण अभ्यासले बिल ऑफ राईट्स, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण पाठीमागच्या तासाला केलेला आहे. आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत व्यापारी कंपन्यांचा उदय. व्यापारी कंपन्यांचा उदय. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर पूर्वेकडील देशाशी जो व्यापार आहे हा पूर्वेकडील देशाशी व्यापार वाढलेला होता. त्याचबरोबर एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यातूनच अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापाराला सुरुवात केली. याच्यातूनच ज्याच्याकडे भाग भांडवल आहे किंवा ज्याच्याकडे भांडवल आहे अशा व्यापारी कंपन्यांचा उदय झाला. हा व्यापारी कंपन्यांचा उदय किंवा हा जो व्यापार आहे हा व्यापार जास्तीत जास्त पूर्वेकडील भागाकडे सुरू झाला. त्यातूनच व्यापाराला संरक्षण मिळाले. व्यापाराला संरक्षण मिळत असताना पूर्वेकडील देशाशी होणारा जो व्यापार आहे हा पूर्वेकडील देशाशी होणारा व्यापार फायदेशीर ठरू लागला. या व्यापारातूनच देशाचीही भरभराट होते हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर युरोपातील हे जे काही राजकर्ते आहेत या राजकर्त्यांनी व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ केलेले आहेत आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने भांडवलशाहीचा उदय झाला. आता पहा की भांडवलशाहीचा जो उदय आहे हा भांडवलशाहीचा उदय का झालेला आहे तर सागरी मार्गाने होणारा पूर्वेकडील देशाशी जो व्यापार आहे हा पूर्वेकडील देशाशी व्यापार फायदेशीर होऊ लागलेला होता. त्यामुळे अनेक कंपन्या युरोपमध्ये निर्माण झाल्या. या कंपन्यांच्या व्यापारामुळे युरोपातील देशांशी आर्थिक भरभराट होत गेली. त्याचबरोबर युरोपात होणारा धनसंचय जो आहे हा धनसंचयाचा उपयोग भांडवल म्हणून उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला आणि या सर्वांमध्ये इंग्लंडला असे दिसून आले की इंग्लंडमधील जो धनसंचय आहे हा धनसंचय वाढीस लागलेला आहे. याच्यातूनच युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. त्याचबरोबर हे जे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर या पद्धतीत उत्पादनाची जी साधने आहेत ही उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि उत्पादन क्षमता वाढवून अधिक नफा मिळवणे हे उत्पादकाचे उद्दिष्ट असते. परत एकदा पहा, भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे किंवा भांडवलशाहीचे जे वैशिष्ट्य आहे हे भांडवलशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीमध्ये उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात आणि उत्पादन क्षमता वाढवून अधिक नफा मिळवणे हे उत्पादकाचे काय असते तर उद्दिष्ट असते. हे काय आहे तर भांडवलशाहीचे वैशिष्ट्य आहे. याच्यातूनच भांडवलशाहीतूनच काय निर्माण झालेलं आहे तर वसाहतवाद निर्माण झाला. आता पहा की वसाहतवाद म्हणजे काय तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभागात वस्ती करणे म्हणजेच काय तर वसाहत होय. परत एकदा व्याख्या पहा, एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभागात वस्ती करणे म्हणजे वसाहत होय. त्याचबरोबर एखाद्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशावर राजकीय वर्चस्व निर्माण करणे म्हणजेच वसाहतवाद होय. तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न येतो वसाहतवाद म्हणजे काय तर वसाहतवाद म्हणजे काय तर एखाद्या आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर दुसऱ्या देशावर
राजकीय वर्चस्व निर्माण करणे म्हणजेच वसाहतवाद होय. या वसाहतवादातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला. आता साम्राज्यवाद म्हणजेच काय, तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच काय, तर साम्राज्यवाद होय. व्याख्या परत एकदा पहा. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आता या नव्या नव्या ज्या वसाहती आहेत, या नव्या नव्या वसाहतींची स्थापना करणे हा साम्राज्यवादाचा उद्देश असतो. साम्राज्यवादाचा उद्देश काय आहे, तर वसाहती निर्माण करणे, वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन वसाहती निर्माण करणे हा साम्राज्यवादाचा प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे. युरोपमधील साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजे साम्राज्यवादाचं उदाहरण काय देता येईल आपल्याला, की आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये युरोपीय राष्ट्रांनी काय केलेलं आहे, तर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि त्यातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी असा येतो की साम्राज्यवाद म्हणजे काय, साम्राज्यवाद म्हणजे काय. उत्तर परत एकदा पहा किंवा व्याख्या परत एकदा ऐका. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. मग यामध्ये नवीन नवीन वसाहती स्थापन करणे हा साम्राज्यवादाचा मुख्य हेतू किंवा मुख्य उद्देश असतो. युरोपातील ज्या साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका या खंडावर आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्यानंतर पहा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. राणी एलिझाबेथ हिला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याची मान्यता मिळावी म्हणून व्यापारी मंडळींनी काय केलेली होती, तर विनंती केलेली होती. काय विनंती केलेली होती, की पूर्वेकडील देशाशी व्यापार प्रस्थापित करावा अशी विनंती कोणी केलेली होती, तर व्यापारी लोकांनी विनंती केलेली होती. कोणाकडे केलेली होती, तर राणी एलिझाबेथ. त्याचबरोबर व्यापारी मंडळींनी ही विनंती केली आणि इंग्लंडच्या राणीने इसवी सन 1600 मध्ये बादशाही सनद दिली. त्यातूनच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली, इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आता भारत आणि पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, भारत आणि पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे हा या कंपनीचा मुख्य उद्देश होता. पहा, ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना आहे, ही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना व्यापाराच्या दृष्टिकोनातून झालेली होती इसवी सन 1600 मध्ये. त्याचबरोबर भारतात आणि पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे हा त्या पाठीमागचा काय होता, तर उद्देश होता. मोगलांची जी परवानगी आहे इसवी सन 1609 मध्ये कॅप्टन हॉकिन्स याने मोगल बादशाह जहांगीरची दरबारात भेट घेऊन त्याच्याकडून कंपनीसाठी व्यापारविषयक ज्या सवलती आहेत, या व्यापारविषयक सवलती मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता. इसवी सन 1612 मध्ये कॅप्टन बेस्ट याने पोर्तुगीजांच्या आरमारांचा सुरतेजवळ पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना सुरतेत वकार स्थापन करण्याची गुजरातेतील शासकांनी काय दिलेली होती, तर परवानगी दिलेली होती. त्यानंतर इसवी सन 1615 मध्ये सर थॉमस रो, इसवी सन 1615 मध्ये सर थॉमस रो याने जहांगीरची भेट घेऊन व्यापारी सवलती मिळवल्या. तुम्हाला याच्यावर टिपेसाठीही प्रश्न येऊ शकतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, त्याचा मुख्य उद्देश काय होता, भारत आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे हा या कंपनीचा मुख्य उद्देश होता. त्यानंतरचा मुद्दा पहा की इंग्रज व फ्रेंच संघर्ष. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. इंग्लंड आणि फ्रान्स
युरोपच्या इतिहासात परस्परांचे जुनाट वैरी म्हणून ओळखले जात होते. कोणते देश होते? इंग्लंड व फ्रान्स. हे जे दोन देश आहेत, हे दोन देश युरोपच्या इतिहासात परस्परांचे जुनाट वैरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या संघर्षाला दक्षिणेतील म्हणजेच कर्नाटकातील राजकीय अस्थिरता, दक्षिणेतील म्हणजेच काय तर कर्नाटकातील राजकीय अस्थिरता, अंतर्गत कलह या बाबी पोषक ठरलेले आहेत. आपल्या आर्थिक साम्राज्यवादाचा स्वार्थ साधणे, परस्परांना नेस्तनाबूत करणे यासाठी फ्रेंच व इंग्रजांच्यात जी युद्ध झालेली आहेत, ही एकूण युद्ध 3 युद्धे झाली. ही तिन्ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात आणि त्यांनाच कर्नाटक युद्ध असे म्हणतात. परत एकदा पहा की इंग्लंड आणि फ्रान्स युरोपच्या इतिहासात परस्परांचे जुनाट वैरी किंवा शत्रू म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या संघर्षाला दक्षिणेतील म्हणजेच कर्नाटकातील राजकीय अस्थिरता जी आहे, त्याचबरोबर अंतर्गत कलह आहे, या बाबी पोषक ठरलेल्या होत्या. आपल्या आर्थिक साम्राज्यवादाचा स्वार्थ साधणे व परस्परांना नेस्तनाबूत करणे यासाठी फ्रेंच व इंग्रजांच्यात जी 3 युद्ध झाली, या 3 युद्धांनाच कर्नाटक युद्ध असे म्हटले जाते. आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. कोणत्या युद्धामध्ये? तर तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ विरोधक राहिला नाही आणि कर्नाटकातील तिसऱ्या युद्धाने फ्रेंचांचे वर्चस्व जे आहे, हे फ्रेंचांचे वर्चस्व संपुष्टात आले. तुम्हाला टिपेसाठीही याच्यावर प्रश्न येतो, इंग्रज व फ्रेंच संघर्ष किंवा कर्नाटक युद्धे. कर्नाटक युद्धे म्हणजेच काय आहे? तर इंग्रज व फ्रेंच संघर्ष. त्यानंतर बंगालमध्ये, त्यानंतरचा मुद्दा आहे, बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया म्हणजेच काय? तर प्लासीची लढाई. या प्लासीच्या लढाईने ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया अधिकच दृढ झाला. ही जी लढाई आहे ती 23 जून 1757 मध्ये झालेली आहे. त्याची आपण आता आधी पार्श्वभूमी पाहूया की बंगाल जो हा प्रांत आहे, हा जो बंगाल प्रांत आहे, हा बंगाल प्रांत भारतातील समृद्ध प्रांत होता. बंगाल प्रांत भारतातील समृद्ध प्रांत होता. इसवी सन 1756 साली, इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालचा एक स्वतंत्र शासक होता. सिराज उद्दौला हा बंगालचा एक स्वतंत्र शासक होता. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आणि मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी बांधली. यामुळे काय झालं? तर सिराज जो उद्दौला आहे, हा सिराज उद्दौला इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वकार त्याने काबीज केली. ही काबीज केल्यानंतर या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्हने मुत्सद्देगिरीने नवाबाचा जो सेनापती होता, हा नवाबाचा सेनापती होता मीर जाफर यास नवाबपदी पदाचे आमिष दाखवले आणि आपल्या बाजूने वळवले. त्याचबरोबर इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली जे नवाबाचे लष्कर होते, हे युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि त्यानंतर इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. मीर जाफर बंगालचा नवाब बनल्यानंतर त्याने परत इंग्रजांना विरोध करण्यास सुरुवात केली. मग ज्या वेळेस मीर जाफरने इंग्रजांना विरोध केला, त्यावेळेस
त्याचा जो जावई आहे, कोणाचा जावई? मीर जाफरचा जावई मीर कासिम. मीर जाफरचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. म्हणजे इथं मीर जाफर आणि मीर कासिम यांच्यामध्ये नवाब पदामध्ये अदलाबदल करण्यात इंग्रजांनी अगदी हुशारी वापरलेली दिसून येते. मीर जाफरने ज्या वेळेस इंग्रजांना विरोध केला त्यावेळेस त्यांनी त्याचा जावई मीर कासिम याला नवाबपदी बसवले आणि मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर याला नवाबपद दिले. या राजकारणामध्ये बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्याचा नवाब शुजा-उद-दौला आणि बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एक एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 बिहार येथील बक्सार येथे हे युद्ध झाले. ते बक्सारचे युद्ध म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. इंग्रजांनी या तिघांचा पराभव केला. म्हणजे बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांनी तिघांचाही पराभव केला आणि या लढाईनंतर अहलाबाद येथे झालेल्या तहानुसार इंग्रजांना बंगाल सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार मिळाला. दिवाणी अधिकार किंवा दिवाणी म्हणजेच काय तर महसूल गोळा करण्याचा अधिकार तो कोणाला मिळालेला आहे तर इंग्रजांना मिळाला. आणि अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. त्यानंतरचा जो मुद्दा आहे इंग्रज म्हैसूर संघर्ष. इंग्रज म्हैसूर संघर्ष. आता हा जो इंग्रज म्हैसूर संघर्ष आहे याच्यामध्ये म्हैसूर राज्यातील हैदर अली या हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे जे राज्य आहे हे म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान सत्तेवर आला. त्याने इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला आणि अखेर 1799च्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला. आणि तो मारला गेल्यामुळे म्हैसूरचा जो काही प्रदेश आहे हा म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न येतो, टिपू सुलतान कोणत्या लढाईत मारला गेला? तर इसवी सन 1799च्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला. परत एकदा पहा, इंग्रज म्हैसूर संघर्षामध्ये म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे जे राज्य आहे हे म्हैसूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतलेले होते. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कोण होता? त्याचा मुलगा तर टिपू सुलतान. हा टिपू सुलतान सत्तेवर आला. त्याने इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला आणि अखेर इसवी सन 1799च्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला. आणि टिपू सुलतान मारला गेल्यामुळे म्हैसूरचा जो काही प्रदेश आहे हा म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. त्यानंतरचा मुद्दा आहे सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील जी आपली सत्ता आहे, आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. पहा, भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर आक्रमण करेल अशी भीती त्यांना होती आणि म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जे जाणारे मार्ग होते हे अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग हे कोठून जात होते तर सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंधचे जे महत्त्व आहे हे सिंधचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी इसवी सन 1843 साली सिंधवर आपला कब्जा केला.
परत एकदा पहा, सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतामध्ये जी असलेली आपली सत्ता आहे ही सुरक्षित करण्यासाठी इंग्रज कोणत्या दिशेला वळलेले आहेत, तर वायव्य सरहद्दीकडे वळलेले दिसून येतात. त्याचबरोबर रशिया भारतावर आक्रमण करेल अशी भीती त्यांना होती आणि म्हणूनच इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जाणारे जे मार्ग आहेत हे अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग हे सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंधचे जे महत्त्व आहे हे सिंधचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी इसवी सन 1843 साली सिंध काबीज केला. त्यानंतरचा मुद्दा पहा की शीख सत्तेचा पाढाव. शीख सत्तेचा पाढाव. आता याच्यामध्ये पहा की महाराणा रणजित सिंग जरी शिखांचे राज्य त्यांनी संघटित करून शिखांचे एक स्वतंत्र राज्य स्थापन केलेले होते. महाराजा रणजित सिंग यांनी शिखांना संघटित करून शिखांचे एक राज्य स्थापन केलेले होते. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र अराजकता माजलेली होती आणि शिखांच्या राज्यात खालसा लष्कराला अवास्तव महत्त्व आले होते. आणि हे अवास्तव जे महत्त्व आहे हे कशामुळे आलेले होते, तर रणजितसिंहाच्या मृत्यूमुळे. आणि या रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा जो अल्पवयीन मुलगा आहे दलीप सिंग, रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा जो अल्पवयीन मुलगा जो आहे तो आहे दलीप सिंग, याला गादीवर बसून राणी जिंदन ही पंजाबचा कारभार जो आहे ही कारभार पाहू लागलेली होती. सरदारांवर राणीचा अंकुश नसल्याचे पाहून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. म्हणजे राणी जिंदनचा आपल्या सरदारांवर अंकुश नाही असे इंग्रजांना जाणवले होते आणि त्यांनी काय केलेलं आहे, तर इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबमध्ये आक्रमण करणार असे वाटून शिखांनी इंग्रजांवर आक्रमण केले. याच पहिल्या युद्धात शिखांचा काय झालेला आहे, तर पराभव झाला आणि इंग्रजांचे वर्चस्व सहन न होणारे जे शीख सरदार आहे, इंग्रजांचे वर्चस्व सहन न होणारे जे शीख सरदार आहेत, हे शीख सरदार मुलतानचा जो अधिकारी आहे मूलराज याच्या इंग्रजाविरोधी बंडात सामील झाले. तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न येतो, मुलतानचा अधिकारी कोण होता, तर मुलतानचा अधिकारी कोण होता, तर मूलराज हा कोण होता, मुलतानचा अधिकारी होता. आणि इसवी सन 1849 साली झालेल्या या दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला. इसवी सन 1849 साली झालेल्या या दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला. परत एकदा पहा, शीख सत्तेचा पाडाव. याच्यामध्ये महाराणा रणजित सिंग याने शीख सत्तेची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पण रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलगा दलीप सिंग याला गादीवर बसवून राणी जिंदन ही पंजाबचा कारभार पाहू लागलेली होती. सरदारांवर राणीचा अंकुश नसल्याचे पाहून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असे वाटून शिखांनी इंग्रजांवरच आक्रमण केले. या पहिल्या युद्धात शिखांचा काय झालेला आहे, तर या पहिल्या युद्धात शिखांचा पराभव झाला. त्याचबरोबर इंग्रजांचे जे वर्चस्व आहे हे इंग्रजांचे वर्चस्व सहन न होणारे जे शीख सरदार आहेत, हे सर्व शीख सरदार मुलतानचा जो अधिकारी आहे मुलतानचा अधिकारी मूलराज याच्या इंग्रजाविरोधी बंडात सामील झाले आणि इसवी सन 1849 साली झालेल्या या दुसऱ्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला. म्हणजे अशा प्रकारे आपण पाठ दुसरा युरोप
आणि भारत या पाठाचा अभ्यासलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण मुद्दे अभ्यासले. प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधन युग, प्रबोधनाचे फायदे, छपाई यंत्राचा लागलेला शोध, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध, युरोपातील क्रांती, राजकीय क्षेत्रातील क्रांती, याच्यामध्ये बिल ऑफ राईट्स, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, तसेच व्यापारी कंपन्यांचा उदय, व्यापाराला संरक्षण, भांडवलशाहीचा उदय, वसाहतवाद, साम्राज्यवाद, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, इंग्रज व फ्रेंच संघर्ष म्हणजेच कर्नाटक युद्धे. त्यानंतरचा मुद्दा होता बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया, प्लासीची लढाई 23 जून 1757, बक्सारचे युद्ध, त्यानंतर इंग्रज म्हैसूर संघर्ष. त्यानंतरचा मुद्दा होता सिंधवर इंग्रजांचा ताबा आणि शीख सत्तेचा पाडाव. या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण पाठ 2 युरोप आणि भारत या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. धन्यवाद.